शिकवण जर आम्हाला कोणी दिली असेल तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी दिली बरं का. म्हणून असं म्हणतात ना की रामायणातल्या रामाने अहिल्येचा उद्धार केला. मान्य आहे, रामायणातल्या रामाने अहिल्येचा उद्धार केला. रामाचा पाय त्या शिळेला लागला, शिळा होती मनुष्य झाली, मान्य आम्हाला. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, भारतातल्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार जिने केला ती पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर आहे, हे सुद्धा आम्हाला मान्य करावं लागेल, लक्षात ठेवा. म्हणून आज खऱ्या अर्थाने ज्या अहिल्यामातेची जयंती आहे त्यांचा थोडासा पवाडा आपण म्हणूया. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ आंबे करून प्रारंभे. डफावर थापतून तुण्याचा, डफावर तुण्याचा, डफावर थापतून तुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. अहिल्या देवींचं गाते गुणगान जी जी जी, अहिल्या देवींचं गाते गुणगान जी जी जी, गाते गुणगान जिराजी जी, अहिल्या देवींचं गाते गुणगान जी. जिराजी जी. पहिले नमन साधू संताला, पहिले नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, रामदासाला, रामदासाला, तुकाराम गाडगे बाबाच्या गुरु चरणाला जिरहाजी, चरणाला जिरहाजी, गुरु चरणाला जिरहाजी, चरणाला जिरहाजी, गुरु चरणाला जिरहाजी. नमन माझे रामानंदाला, हे नमन माझे रामानंदाला, गुरु मावलीला, सोना मातेला, पांडुरंगाला, पांडुरंगाला, शाहिरी साज चढविला, पूर्ण चढून शाहिरी साजाला. अहिल्या देवींच्या गाते पवाड्याला, गाते पवाड्याला, जिहादी, गात पवाडाला जिहादी, गात पवाडाला जिहादी. प्रसिद्ध नगर जिल्ह्यात, प्रसिद्ध नगर जिल्ह्यात, जामखेड तालुक्यात, चौंडी हे गाव ठाव सर्वात, चौंडी हे गाव ठाव चरणात, दोन्ही हे गाव ठाव चरणाला. अहिल्या देवींचा ऐका इतिहास जी जी जी, देवीचा जिहादी, अहिल्या देवींचा ऐका इतिहास. जिहादी. सीना नदीच्या तीरावर चौंडी हे चिमुकलं गाव. इथली साधी भोळी माणसं, व्यवसाय शेतीचा, आणि ह्याच गावामध्ये माणकोजी शिंदे आपल्या सुशीला पत्नी सह राहत होते. 1725 सालाला, 1725 सालाला आनंद बघा झाला माणकोजी शिंद्याला. कन्यारत्न हे आले जन्मास, कन्यारत्न हे आले जन्माला, कन्यारत्न हे आले जन्माला. अहिल्या नाव ठेवले खास जी जी, अहिल्या या भूमीचे भाग्य उजळले, या भूमीचे भाग्य उजळले, भाग्य उजळले. कन्यारत्न हे जन्म आले, कन्यारत्न हे जन्म आले. चौंडी गावाचे पांग फिटले, चौंडी गावाचे पांग फिटले. माहेश्वर कीर्तीने नाले रजे जे जे, माहेश्वर कीर्तीने नाले, माहेश्वर कीर्तीने नाले. अरे हा काळ होता मराठ्यांचा, त्यांच्या उज्ज्वल परंपरेचा आणि पराक्रमाचा.
बाजीराव पेशव्यांनी आणि मल्हाररावांनी पराक्रमाचं रान उठवलं होतं. मराठे शाहीचे झेंडे आटके पार लावले होते. असा हा काळ. महाराष्ट्राचं राज्य मराठ्यांचं, महाराष्ट्राचं राज्य मराठ्यांचं, छत्रपतीचं शाहू राजाचं. पुण्याहून कारभार पेशवे पाहणार, पुण्याहून कारभार पेशवे पाहणार. मल्हारराव माळव्यामध्ये राहणार, माळव्यामध्ये राहणार. मल्हारराव माळव्यामध्ये राहणार. बाजीराव होते आघाडीला, बाजीराव होते आघाडीला, होते आघाडीला. मल्हारराव होते जोडीला. हल्ल्यावरती करती हल्ल्याला, हल्ल्यावरती करती हल्ल्याला. पळवून लावती दुश्मनाला, पळवून लावती दुश्मनाला. स्वराज्याची घडी बसवण्याला, घडी बसवण्याला. गरज समाजाला गरज समाजाला अहिल्या मातेचा येळकोट येळकोट. जय मल्हार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. खऱ्या अर्थाने सत्य जाणलं पाहिजे. सत्य जाणणारी लोक, समाजासाठी झटणारी लोक, देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी कार्य करणारी लोक, हे जरी मरण पावले असले तरी ते मरून सुद्धा जिवंत राहत असतात. लक्षात ठेवा. आणि ते जिवंत उदाहरण आपल्या समोर आज अहिल्याबाई जयंती आपण त्यामुळे साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण आज साजरी का करतो? बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज आपण साजरी का करतो? करावीच लागते का? ही माणसं मेलेली जरी असली तरी ह्या माणसाने समाजासाठी, देशासाठी इतकं काही करून ठेवलेलं आहे की आपल्याला ह्या जन्मात सुद्धा त्यांचे ऋण कधी फेडता येणार नाही. आणि म्हणून देवासाठी जगणारी लोक, देशासाठी जगणारी लोक, मी तुम्हाला असं म्हणेल, ज्याला देवच कळत नाही त्याला देश कळणार नाही. ज्याला देश कळत नाही त्याला जीवनामध्ये आईबाप कळणार नाहीत. जीवनामध्ये देव प्रत्येकामध्ये पाहिला पाहिजे, देव देशामध्ये पाहिला पाहिजे. जर देश सेवा केली, समाजाची सेवा केली तर देवाची सेवा केल्या समान आहे. पण मी तर असं म्हणेल की जी लोक स्वतःच्या आईबापाची सेवा करत नाहीत ती लोक देशाची, धर्माची सेवा कधी करतात? ज्यांना आईबाप कळत नाही त्यांना देवन, देशन, धर्म काय कळणार आहे? आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्याला देश कळावा असं वाटत असेल, ज्याला राष्ट्र कळावा असं वाटत असेल, ज्याला देव कळावा असं वाटत असेल, त्याने पहिल्यांदा आई वडिलाची सेवा केली पाहिजे. ज्याला असं वाटतं ना की आपल्या हातून उच्च कोटीचा परमार्थ घडावा, तरी सुद्धा महाराज म्हणतात, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. त्याला तीर्थाला जायची सुद्धा काही गरज नाही. म्हणून जीवनामध्ये ह्याच देवाची जाणीव आपल्याला, ह्या सत्याची जाणीव आपल्याला ज्यांनी करून दिली ते आहेत जगद्गुरु तुकोबाराय. ते आहेत आमचे संत मायबाप. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, संतांचं अंतकरण आणि आईचं अंतकरण हे एकच आहे. कस काय? जसं संत ह्या समाजाला सांगतात तसंच आई आपल्या लेकराला सांगते. जी समाजाला सांगण्याची पद्धत संतांची आहे तीच पद्धत आईची आपल्या लेकराला सांगण्याची. तुम्ही म्हणाल कस काय? जसं की पहिल्यांदा संत आपल्याला गोड शब्दामध्ये सांगतात की बाबा रे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. पण गोड बोललं तरी ही लोक ऐकायला तयार नाहीत. म्हणून संतांनी शिव्या देऊन पण सांगितलं, किती सांगू तरी नैकती बटकीचे पुढे सिंधणीचे रडतील. हा अधिकार आपल्याला नाही, हा अधिकार फक्त संतांना बरं का. पण शिव्या दिला तरी हे लोक ऐकायला तयार नाहीत. मग मात्र संत म्हणतायत, आता तुमच्या पाया पडतो, लागून या पाया विनवितो, करे टाळी बोला मुखी नाम.
अगदी तीच पद्धत आईची बर का. आई काय करते, आपल्या लेकराला असं जवळ घेते, कुरवाळते, कवटाळते, गोड शब्दामध्ये सांगते, बाळा अरे अभ्यास कर. अरे ते शेजारचं पोरग बघ बरं, 80-90 हजार पगार आहे, त्याला मोठ्या गाडीमध्ये फिरतो, आहे की नाही. तू पण अभ्यास कर, मोठा हो. पण गोड बोललं तरी ते पोरग ऐकत नाही. मग मात्र आई काय करते, दांडक काढते. दांडक काढता ना तुम्ही. बरं तुम्हाला तुमच्या लेकराला मारायची इच्छा असते ग? नसते, पण मारावं लागतं. कशासाठी? त्याच्या कल्याणासाठी, त्याच्या हितासाठी. पण मारलं तरी ते कार्ट इतकं विचित्र असतं की ते ऐकतच नाही. मग मात्र आई म्हणते, बाळा आता मी तुझ्या पाया पडते रे, पण अभ्यास कर. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, लेकराचे ही